तर पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेलं आहे। पुढे त्या असंही म्हणाल्यात, मी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं, असा गौप्यस्फोट अंजली दमानी यांनी केलाय। तर दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली आहे। मी पण ते त्याच्यासाठी माझ्या घरी आले होते, कारण तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात होते, म्हणून धनंजय मुंडे माझ्या घरी आले पंकजा मुंडेंच्या फाईल्स घेऊन, आणि मी त्यांच्या विरुद्ध लढावं असं त्यांना वाटत होतं। पण त्यांना मी स्पष्टपणे जेव्हा सांगितलं की मी असं कधीही लढत नाही, त्यांनी त्यांच्या फाईल्स ठेवून गेले, पण त्याच्यावर मी कधीही बोलले नाही, कारण हे लढणं अशा कोणाच्या दिलेल्या फाईल्सवर हे मी आज तगायत कधी केलं नाही आणि करणारही नाही। जेव्हा विषय योग्य वाटतो त्याचे पेपर्स आम्ही काढतो आणि आम्ही लढतो असं त्यांना स्पष्ट सांगितल्यानंतर ते शेवटी इथे चहा पोहे खाऊन रात्री 10 वाजता माझ्या घरून गेले। तर राजेंद्र घनवट शेतकऱ्यांचा छळ करतायत, घनवट धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असा दावा अंजली दमानी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे। जगमित्र